हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज बघा मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे मेथीच्या पिठल्याची रेसिपी। एकदम मस्त चवीला भन्नाट आणि मोकळं असं पिठलं आपलं तयार झालेलं आहे। आणि हे पिठलं अगदी झटपट आणि मस्त टिप्स आणि ट्रिप्ससह कसं बनवायचं हे आपण बघूयात। तर बघा इथं मी 1 वाटी मेथी घेतलेली आहे, निवडलेली आहे, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। आणि बघा मी मेथीचे देठही घेतलेले आहेत, याने पिठलं आपलं पौष्टिक होतं। बघा परत इथं बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, कढीपत्ता आहे, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला, मीठ आहे, फोडणीचं साहित्य आहे, मोहरी, जिरे आणि हिंग। तर सगळ्यात आधी कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊयात। बघा मी इथं 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण कढीपत्ता घालून देऊयात। कढीपत्ता तडतडलेला आहे, आता आपण याच्यामध्ये फोडणी घालून देऊयात। बघा हिंग, मोहरी आणि जिऱ्याची आपण फोडणी घातलेली आहे। फोडणी छान तडतडलेली आहे, आता आपण याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालून देऊयात। जर तुम्हाला आवडत नसेल तर याच्यामध्ये तुम्ही कांदा घातला नाहीत तर चालेल, पण चवीला खूप छान लागतं म्हणून मी नेहमी कांदा वापरते। बघा लसूण घातलेला आहे, 1-2 मिनिटासाठी आपण लसूण परतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये कांदा घालून देऊयात। कांदा घातल्याने पिठलं बनवताना तेलही कमी लागतं आणि ओलसर मस्त असं पिठलं तयार होतं। बघा कांदा आपण व्यवस्थित भाजून घेऊयात। कांदा आपला चांगला व्यवस्थित भाजला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालून देऊयात। हळद घालून परतून घेऊयात। माझ्या पद्धतीने एकदा पिठलं बनवून बघा, अजिबात गुठळ्या होणार नाहीत आणि एकदम मस्त असं पिठलं तयार होतं। बघा हळद घालून आपण मिक्स केलेलं आहे, आता आपण याच्यामध्ये मेथीची पाने घालून देऊयात। मेथी घातल्यानंतर परत एकदा आपण व्यवस्थित परतून घेऊयात। आता आपल्याला ही मेथीची भाजी थोडीशी शिजवून घ्यायची आहे। त्याआधी काय करणार आहोत, आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून देऊयात। चटणी मी नाही घालणार आहे आत्ताच, आधी मीठ घालून देऊयात, मिक्स करूयात आणि आपल्याला हे झाकून देऊन एक वाफ काढून घ्यायची आहे। याने काय होईल, आपली मेथीची भाजी शिजून जाईल। बघा 1-2 मिनिटासाठी मी वाफ काढून घेतलेली आहे। मेथीची भाजी आपली शिजली गेलेली आहे। मिक्स करून घेऊयात। आता आपण याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालून देऊयात। बघा ही माझी घरची चटणी आहे, जर चटणी नसेल तर तुम्ही तिखट पूडही घालू शकता। अगदी 1 चमचा घातलेला आहे, जर लाल तिखट घालायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। व्यवस्थित मिक्स करूया। आता आपल्याला काय करायचं आहे, 3 ते 4 चमचे पाणी घालायचं आहे। बघा अगदी थोडंसं पाणी मी याच्यामध्ये घालणार आहे। मिक्स करून घेऊयात आणि आता आपण काय करणार आहोत, बेसन घ्यायचं आहे आणि बेसन याच्यावरती टाकायचं आहे। मिक्स करायचं नाहीये, फक्त बेसन आपण याच्यावरती घालून देणार आहोत। एकदा या पद्धतीने पिठलं करून बघा, अगदी मस्त असं पिठलं तयार होतं। बघा सगळं बेसन मी याच्यावरती घालून देते आणि असंच आपल्याला आता हे झाकून द्यायचं आहे आणि 2 मिनिटासाठी हे बेसन वाफवून घ्यायचं आहे। बघा 2 मिनिटं झालेले आहेत, आता आपण हे ओपन करून बघूयात। बघा हे असं व्हायला हवं। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। छान असं हे बेसन वाफवून घेतलं ना, पिठलं अगदी मस्त होतं, चवीला एकदम मस्त लागतं आणि बघा तेलही आपल्याला कमी लागतंय। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळं। बघा किती सोपं आहे पिठलं करायला। व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता परत एकदा 2 मिनिटासाठी आपण हे पिठलं वाफवून घेणार आहोत। बघा मस्त असं आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे।
आता आपण हे पिठलं सर्व करूया। तर बघितलं किती सोप्या पद्धतीने आपण मेथीचं मोकळं पिठलं तयार केलेलं आहे। फ्रेंड्स, माझं चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।